नंतर सेकंड मॅच मध्ये बाजी मारली गणेगाव चिंचिवली टीमने। आता दोन्ही टीम एकामेकाविरुद्ध खेळण्यासाठी तयार होतील। 4 षटकांचा सामना असणार आहे, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे। दर्शन येतात गोलंदाजी मार्क वरती, इथून केली जाईल या सेकंड राऊंडच्या फर्स्ट मॅचला सुरुवात। विराज आणि आदित्य ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या मॅच साठी खेळ करण्यासाठी। दर्शनचा पहिलाच चेंडू अक्रॉस द लाईन, फटका जबरदस्त पाहायला मिळतोय। चांगलं एलिव्हेशन देत असताना चेंडूला पाहायला मिळतात विराज। पहिल्याच बॉल वरती येईल दर्जेदार चौकार, इथून सुरुवात खूप चांगली पाहायला मिळेल। पाहायला गेलं पहिल्या मॅच मध्ये आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅच मध्ये गणेगाव चिंचोली टीम साठी विराजची ती विकेट धावबादच्या स्वरूपात माघार यावं लागलं होतं नितेश मुले, परंतु तदनंतर आता पुन्हा या मॅच मध्ये त्याच्या वाट्याला संधी आली आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण पाहायला मिळतंय दर्शनच्या या गोलंदाजीवरती। विराजचं 4 धावेनं इथून सुरुवात केली जाते। सेकंड बॉल, यावेळेस फटका जबरदस्त पाहायला मिळतोय। हलक्या हाताने कट करत असताना आउटफील्ड थोडीशी स्लो नक्कीच आहे, परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे येत असताना पाहायला मिळेल। थर्ड मॅनला बीट करत चेंडू आला सीमारेषा पलीकडे, 4 धावा अर्जित होतील। पहिल्या बॉल मध्ये अक्रॉस द लाईन अगदी फटका पाहायला मिळत होता, स्टायलिश पद्धतीने खेळला होता विराज। तदनंतर आता क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका पाहायला मिळाला। संयमानं सेन्सिबल क्रिकेट, सुरुवात खूप चांगली। आता चौकार हॅट्रिकच्या कदारावरती पाहायला मिळेल। दर्शनच्या गोलंदाजीवरती अमानुषपणे फटकेबाजी। तिसरा बॉल, फटका दर्जेदार नक्कीच आहे, परंतु डीप मध्ये सांभाळतोय लॉंग ऑफची सीमारेषा प्रतीक। फील्ड आणि फेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल। टोटल 9 या आकड्यावरती पोहोचत असताना पाहायला मिळते गणेगाव चिंचोली टीमची सलामीची जोडी आपण पाहतो अक्षय आणि विराज। आता बऱ्याच कालानं संधी आली आहे अक्षयच्या वाट्याला। चौथा बॉल, यावेळेस फटका हवेमध्ये आहे। नो मॅन झोनला चेंडू लँड होत असताना पाहायला मिळतोय, तोपर्यंत दुसरीची डिमांड इथे कंप्लीट करत असताना पाहायला मिळतील। 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट। चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये। विराज आणि अक्षय ही जोडी आहे, जास्तीत जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जाईल। चांगली पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जाईल। 5वा बॉल, यावेळेस आपण पाहतो चांगल्या टप्प्यावरती दर्शन चेंडू टाकत असताना पाहायला मिळतोय। गोल्डन स्पॉटला चेंडू टॉस होत असताना पाहायला मिळाला। डॉट बॉलची होती सांगता। 5 चेंडूंचा खेळ इथवर समाप्त झालाय। थोडेसे थांबले दर्शन, दबाव नक्कीच असेल, कारण पाहायला गेलं तर 2 चौकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले। अजूनही या ओव्हरचा लास्ट बॉलचा एका चेंडूचा खेळ बाकी, 4 षटकांचा सामना आपण पाहतोय। खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला। कार्पेट लेवलनं एक सिंगल झाली आहे कंप्लीट, थोडीशी मिसफील, परंतु कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न इथून विराजनं केला नाहीये। चांगलं कॉलिंग कॉम्बिनेशन, मैदानाच्या आतमध्ये टिकून ठेवली आपली विकेट। पहिल्या षटकाची होईल समाप्ती। टोटल जाऊन पोहोचतीये ती 12 या आकड्यावरती, 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील।
12 धावा आल्या पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं. आता लगेचच सेकंड ओव्हरला देखील सुरुवात केली जाते आहे. या स्पर्धेमध्ये जागा बनवण्यासाठी दोन्ही टीमकडून चांगल्या पद्धतीनं संघर्ष पाहायला मिळेल. कर्जत तालुक्यातील दोन्ही चांगल्या दर्जाचे तुल्यबाज संघ एकामेकाविरुद्ध फाईट करत असताना आपण अनुभवतोय. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. कपिल आजच्या दिवसामध्ये आरोही 11 वंजारपाडा टीमसाठी खूप चांगली कामगिरी या खेळाडूकडून आपण अनुभवतोय. ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहतोय. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती फेकत असताना पाहायला मिळत आहेत. लगाम लावण्याचा प्रयत्न इथून केला जाईल कपिलच्या माध्यमातून. टप्पा आदरल्यानंतर चांगली उसळी घेणारा चेंडू ओळखता आला नाहीये. डॉट बॉलची सांगता झाली आहे. सेकंड बॉल हलकीशी काढा. इथून सलामीची जोडी फोडण्यात यशस्वी गोलंदाज कपिल. पहिला हादरा लागला जाईल गणेगाव चिंचवली टीमला. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील बॅटर अक्षय. आदित्य इथून माघारी येतात. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतील. नितेश. पहिला चेंडू आपण पाहिला कपिलचा चांगल्या स्पॉटवरती आदरल्यानंतर टॉस होत असताना पाहायला मिस झाले होते आदित्य. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती थोडीशी छेडछाणी करत असताना पाहायला मिळाले, परंतु शांत केले आदित्यला. जेलबादच्या स्वरूपात पहिला आदरा लागला गेला. टोटल स्थिरावली आहे 12 या आकड्यावरती. 12 धावा धावपलकावरती एका गड्याच्या बदल्यात आपण पाहू शकाल. वनडाऊनच्या भूमिकेत पोहोचतील आता नितेश. मागील मॅचमध्ये चांगल्या पद्धतीची खेळी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली तो नितेश आता आपण पाहतोय. पहिल्या राऊंडच्या पहिल्या आणि दुसऱ्या मॅचमध्ये चांगली खेळी करणारे दोन्ही फलंदाज आता दोन्हीही खेळाडू आता एकामेकाविरुद्ध. यावेळेस फटका समोर दर्जेदार पाहायला मिळतोय. यूज अँड हँडसम डाऊन दी ग्राउंड ठोकत असताना नितेश त्रिखंड बँड षटकार. यावेळेस भरपूर उंचावरती आहे. वेगाने धावतायत कपिल स्वतः. चांगली झेल इथे पकडली गेली आहे. संपुष्टात येईल नितेशचा खेळ असं वाटलं होतं. मैदानाच्या आतमध्ये वनडाऊनच्या भूमिकेत पोहोचलेत. फटकेबाजी जबरदस्त पाहायला मिळेल. एक षटकार नक्की झाला. तदनंतर थांबवण्याचा प्रयत्न फसवलं गेलं, लटकवलं गेलं. नितेश बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील. तदनंतर फर्स्ट राऊंडची थर्ड मॅच आपल्या भेटीला येईल. जय हनुमान वाकस आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी जय हनुमान अंतरट नीट टीम. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेच टॉससाठी या. हायवा कॅस्टसाठी नरेश दादा मिनमिने यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ते अंजप गावातील सर्वच छोटे स्वयंसेवकांना विनंती आहे की या संधीचा फायदा आपण उचलायचा. लगेचच आपण सीमारेषा काबीज करा. दूरवर थांबा. कुठल्या दिशेला कधी झेल येईल आणि कधी नरेशदादा मिनमिने यांच्या खिशातले 500 रुपये जातील हे सांगता येत नाही. यावेळेस आपण पाहतोय थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगली पंचगिरी साकारत असताना आम्ही पाहतोय प्रवीण सरांना. वाईट बॉलची सांगता इथे पाहायला मिळते. अतिरिक्त धावपलकावरती टोटल जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावर. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक ऋतिक आहे डीप मध्ये. पकडतील चांगला झेल. माफ करा वैभव होते आणि पकडला झेल. इथून आपण पाहतोय हादरा लागला जाईल. आणखी एक गणेगाव चिंचवली टीमला. 19 धावा धावपलकावरती नक्की आहेत, परंतु 19 धावा कमवत असताना टोटल गडी घारत झालेत ते 3. चांगली सुरुवात आता कपिलने आपल्या टीमसाठी केली आहे. 7 धावा खर्च करत असताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती कपिल.
समोर खेळण्याचा प्रयत्न यावेळेस कार्पेट लेवलला फटका किशोरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. इथून षटक संपल्याचा इशारा येईल. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 20 धावेपर्यंत पोहोचतीये आरोही गडेगाव चिंचोली टीम. 3 विकेट नक्कीच गारद झालेत. अभि गोलंदाजी मार्क वरती आता येतात. 20 धावा 2 षटकांत आपण पाहिला. तिसऱ्या षटकाला सुरुवात किशोरच्या बॅटमधून फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉल वरती खणखणीत मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार पाहायला मिळेल. चांगला फटका बादोय किशोरच्या बॅटमधून आला. सेकंड बॉल यावेळेस फसवलं जाईल. लालची चेंडू आता लाभीने. पहिल्या बॉल वरती षटकार नक्की झाला. तदनंतर थोडासा उचली घेणारा चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. कव्हरच्या धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर.
लास्ट बॉल धनराजसाठी कार्पेट लेवलला फटका डीप मध्ये आहेत कपिल. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. वेगानं फेकला. इथून थोडंसं कॉलिंग कॉम्बिनेशन चुकीचं पाहायला मिळेल. माघारी यावं लागेल. धावाच्या स्वरूपात येईल या लास्ट बॉलवरती विकेट. गमावल्यात बॅटर प्रमोद एनॅट नंबर 8 वरती दाखल होत असताना पाहायला मिळतील. तीन ओव्हरचा खेळ इथवर समाप्त झाला. टोटल 29 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. विचार केला गणेगाव चिंचवली टीमच्या बाजूने जर का थोडीशी मेहनत या लास्ट ओव्हरमध्ये जर का फलंदाजांनी घेतली तर एक चांगलं फायटिंग स्कोर उभं राहू शकतं. 10च्या सरासरीने धावा जमवण्यात आल्या. 29 पर्यंत पोहोचली आहे. विनंती करतो जास्तीचा विलंब लावू नका. ड्रिंक ब्रेक झाल्यानंतर लगेचच आपण मॅचला सुरुवात करा. दुपारच्या सत्रामध्ये आपण प्रवेश करतोय. चांगली अशी शृंखला चांगलं असं आयोजन आपण अनुभवतोय. स्वर्गवासी भास्कर स्मृती चषक 2026 भास्कर 11 अंजप टीम यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहतोय. उपस्थित सर्वच क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत. छोट्या स्वयंसेवकांना विनंती असेल की उन्हामध्ये आपण थांबू नका. सावली असेल त्या ठिकाणी थांबा. नरेशदादा मिणमिणे यांची सूचना आम्हाला येते. हायबा कॅशसाठी त्यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार. थोडी काळजी घ्या. प्रत्येक गोलंदाजी मार्कवर. पहिल्या धावातील लास्ट ओव्हरला सुरुवात हवेमध्ये आहे. वेगाने धावता क्षेत्ररक्षक. फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट झाला नाहीये. सुटली आहे जेल. तोपर्यंत कंप्लीट पाहायला मिळतील धावा 2. सेकंड बॉल फटका दर्जेदार. यावेळेस आपण पाहतोय टायमिंग करून खेळलेत विराज. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. प्रतीकच्या सेकंड बॉलवरती अटॅक षटकारानं. लाईन यावेळेस फटका विराजच्या बॅटमधून एक सिंगल झाली आहे कंप्लीट. थांबवलंय. फक्त एक सिंगल आपण पाहतोय. प्रमोदने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टोटल जाऊन पोहोचली आहे ती 39 या आकड्यावरती. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये आता यावेळी आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथवर बाकी आहे. प्रत्येक गोलंदाजी मार्कवरती आहे. डावकुरे हाताचा फलंदाज. यावेळेस फटका जबरदस्त. लॉंग ऑनच्या डोक्यावरून ठोकत असताना पाहायला मिळतील प्रमोद. माहिती हिट खेळतात. 6 धावा अर्जित करतील. षटकार आलाय. 6 धावेने टोटल उंचावत असताना 45 आकड्यावर. आणखी एक मोठा फटका. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वाट पाहताय चेंडूची सीमारेषा पलीकडे. लगातार दुसरा षटकार.
तदनंतर पुढील इनिंगसाठी ऐकूयात आवाज तानाजी दादा मेणमेणे यांचा. तीन नंबरच्या जर्सीमध्ये प्रतीक आणि 5 नंबरच्या जर्सीमध्ये आहे कपिल. कपिल स्ट्राइक घेतोय स्वतःकडे. बॉलर कोण आहे? धनराज. आणि गोलंदाजी मार्गावर आहे गेल्या सामन्याचा हिरो धनराज. जर ही धावसंख्या चेज करायची असेल तर प्रतीक आणि कपिलला उत्तम फलंदाजी करावं लागेल. आणि जर गणेगाव चिंचोलीला सामना जिंकायचा असेल तर धनराजचं योगदान खूप मोलाचं ठरणार आहे. टॉससाठी दोन्ही टीमला आमंत्रित करतो अंतरनीड आणि वाकस. जाऊया सामन्याकडे. पहिला बॉल. कपिल आणि प्रतीक. थोडी धाव टप्प्यामध्ये जरा चूक झाली त्यामुळे हा धनराज जो आहे पुन्हा तयार. पुन्हा थोडं तालतंत्र बिघडलेलं आहे धनराजचं. टॉस वाकस विन आणि ओके अजूनही प्रथम सुंदर असा चेंडू. पहिला चेंडू निर्धाव होतोय या चेज मधला. पॉवर प्लेचं षटक आहे.
दुसरा चेंडू धनराज. चालू सामन्यामध्ये तिसऱ्यांदा असं होतं की धनराजचं तालतंत्र बिघडलेलं आहे. तो लवकर गतीत येईल, रंगात येईल. वा, सुंदर आखूड टप्प्याचा चेंडू सुंदररित्या धनराजची बॉलिंग इथे पाहायला मिळते. आमंत्रित करतोय आम्ही मंचावर गणेशजी मोडक यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आम्ही अंजपकर आपला शुभ सत्कार करू इच्छित आहोत. गणेशजी मोडक यांना पुन्हा एकदा आमंत्रण. दोन चेंडू निर्धावनंतर तिसरा चेंडू खूप चांगल्यारीत्या खेळलेला हा चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. 5 नंबरची जर्सी कपिलने परिधान केलेली आहे आणि त्याच प्रकारची बॅटिंग देखील त्यांनी केली. तिसऱ्या चेंडूमध्ये हा चौकार. 3 चेंडू 4 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे मी अंजपकरांना सर्व ग्रामस्थांना, क्रिकेटवर प्रेम असणाऱ्या उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सुंदर असा शॉट आणि जातो सीमारेषा पार, षटकार. सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला इथे. पहिल्या 2 चेंडूमध्ये थोडा बिचकलेला होता, परंतु नंतरच्या 2 चेंडूमध्ये चांगलं कमबॅक केलंय कपिलनं. दोन्ही स्टार एकमेकावरती वरचढ ठरतायत. कधी धनराजचं पारड जड होतंय तर कधी कपिलचं पारड जड होतंय. पाहूया पुढील चेंडू. चौथी वेळ या षटकातली. धनराजचं तालतंत्र बिघडतंय, अजून रंगात येत नाही. त्याच्या रंगामुळे चिंचवलीचं जे गणेगाव चिंचवलीची टीम जी आहे ती फिकी पडत चाललेली आहे. अपील होतंय. विकेट. कपिल प्रयत्न करत होता आपल्या टीमसाठी मोठ्या धावसंख्येची, परंतु धाव कुठत असताना कुठेतरी फटका जो आहे तो फसलेला आहे आणि कपिल आपली विकेट गमावत आहे. त्यानंतर 1 डाऊन दर्शन 12 नंबरची जर्सी घालून आपल्या समोर आलेला आहे. 12 नंबरची जर्सी म्हटलं तर आठवतो युवराज सिंग, आणि अशाच युवराज सिंगची गरज आहे वंजारपाडी टीमला. एक षटक झालेलं आहे आतापर्यंत आणि धावसंख्या झालेली 10. एक विकेट गेलेला आहे. पुढील 3 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता वंजारपाडा टीमला. 3 ओव्हर. 3 ओव्हर आणि 44 धावांची आवश्यकता. चांगला फटका, दर्जेदार फटका या ठिकाणी. प्रतीक पहिला चेंडू झालेला आहे. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी तयार.
फुल टॉस चेंडू मिड ऑफच्या दिशेने 1 धाव ऍड होते वंजारपाडा टीमच्या धावसंख्येमध्ये. प्रमोद 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. चांगली बॉलिंग म्हणावं लागेल या दुसऱ्या बॉलमध्ये त्यांनी केली होती. आणि तिसरा चेंडू बॅटची कडा घेऊन चाललेला हा चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं आणि चौकार. वंजारपाडा टीमचं सध्या चर्चा चाललेली आहे की कुठल्याही दिशेनं आणि कुठल्याही परिस्थितीत धावा ऍड होणं गरजेचं आहे आणि अशा धावा ऍड होत आहेत. दर्शन पुढील चेंडू मिड ऑनच्या दिशेने टाकलेला हा एक उत्तुंग असा षटकार. दर्शन त्याच्या हाईटचा पुरेपूर वापर करत आहे. हाईट, ताकद आणि टायमिंगच्या जोरावरती मिळालेला हा षटकार. सॉलिड कमबॅक केलेला आहे वंजारपाडा टीमनं. पहिल्या षटकानंतर पॉवर प्लेचं षटक हाताळताना थोडी दमछाक झाली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये सॉलिड कमबॅक. दर्शनसाठी पुढील चेंडू क्लास शॉट, परंतु आणि क्लासच राहील. क्लास शॉट होता, क्लास राहील. सुंदर अशी बॅटिंग दर्शनद्वारे. हा देखील षटकार या ओव्हर ची उंची, हाईट जी आहे आणि त्यामुळे त्याच्या समोर जर तुम्ही चेंडू टाकाल तर तो सीमेरेषे बाहेरच जाईल. वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 16 धावसंख्या पटकावलेली आहे. दर्शन तारणहार ठरलेला आहे वंजारपाडा टीमसाठी. पाहूया दर्शन पुढील चेंडूत काय करतोय. वाह वाह, क्या बात है. वाह दर्शन, वाह. काय बॅटिंग चाललेली आहे मैदानामध्ये दर्शनच्या रूपानं. खरं खरं बाहुबली. जसं मी हाईटचं त्याचं वर्णन केलं होतं, अशी हाईट म्हटले की क्रिस गेलची आठवण होते आणि वंजारपाडा टीमसाठी हा क्रिस गेल ठरलेला आहे दर्शन. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 39 धावा. 12 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज वंजारपाडा टीमसाठी. 12 चेंडू आणि 15 धावसंख्या. खरं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये दर्शननं अफलातून बॅटिंग केली आणि धावसंख्या ज्या आहेत त्या खोऱ्यानं वसूल केल्या. त्यामुळे वंजारपाडा जी आहे ती टीम सुस्थितीत पोहोचलेली आहे. मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो अंधप ग्रामस्थांना की आपण जर इथे कुठे असाल तर प्लीज आपण मंचावर या. येणारा 12 चेंडू 15 धावसंख्येची गरज. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक जी आहे ती इथे दर्शनने कमावलेली आहे. क्रॅम्प्स थोडे दर्शनला परेशान करतायत. दर्शन तुझा आता फॉर्म आहे, तुला क्रॅम्प्स काहीच करू शकत नाही, तू फक्त मैदानात राहा. दर्शनसाठी वंजारपाडा टीम जी आहे टाळ्याने त्याचा हौसला वाढवत आहेत. आता अशाच प्रकारची चमत्काराची जी गरज आहे ती गणेगाव चिंचोली संघाला आहे आणि त्यांचे बॉलर कमबॅक करून चमत्कार करतील अशी आशा त्यांना आहे. यासाठी बॉलिंगसाठी आलेला आहे अभि. बरोबर, गणेगाव चिंचोलीसाठी अभि नाही तर कभी नाही.
अभी के अभी विकेट आ जाती अगर ये थ्रो डायरेक्ट हो जाता. अभिचा सुंदर असा चेंडू आपल्याला त्या चेंडूची फेक पाहायला मिळाली. क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं, तशाच चमत्काराची आवश्यकता आज गणेगाव चिंचवलीसाठी. वाईट चेंडू. वाईट चेंडू टाकला गेलाय, परंतु सामन्याचा जो रोख जो आहे तो वंजारपाड्याच्या दिशेने झुकलेला आहे आणि त्याला कारण दर्शन. दर्शन कडून अजून एक चांगल्या फटक्याचं दर्शन होत असताना एकदम एकदम असं इझी कॅच जो आहे तो ड्रॉप झालेला आहे. अशा रंगतलेल्या सामन्यामध्ये अशा लूज फिल्डिंगची आपण अपेक्षा करू शकत नाही आणि कॅप्टन नितेश जे आहे पहिल्यांदा मला असं वाटतंय की त्याच्याकडून ही चूक झालेली आहे. इझी जो झेल होता तो त्यांनी ड्रॉप केलेला आहे. आणि षटकार. व्हेरी गुड दर्शन. दर्शनच्या बॅटमधून आज चांगल्या षटकारांचे दर्शन होत आहे आणि नितेशनं मला असं वाटतंय गेल्या चेंडूमध्ये कॅच नाही तर मॅच सोडलेला आहे. सुंदर अशी बॅटिंग दर्शनच्या वतीनं वंजारपाडा टीमकडून. अरे बाप. वैयक्तिक 30 धावांवरती दर्शन तू पोहोचलेला आहेस आणि धावसंख्या झालेली आहे 9ला 5 धावांची आवश्यकता. 9 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. दर्शन. व्हेरी गुड दर्शन. जे स्क्वेअर चेंडू आहेत त्याला अजिबात प्रतिसाद देत नाही दर्शन, म्हणजे तेवढ्याच बुद्धिमत्तेने तो क्रिकेट खेळतोय. पुढील चेंडू. 2 धावांचा कॉल आहे. बिटवीन द विकेट जी रनिंग आहे ती चांगली आहे. दर्शन व्हेरी गुड. मला वाटतं फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. 2 धावांची आवश्यकता. दर्शन कडून अजून एक चांगला फटकार. कार्पेटच्या दिशेने गेलेला हा, कार्पेटला घासून झालेला हा चेंडू. 1 धाव यामध्ये ऍड होते आणि ओव्हरचा लास्ट बॉल आहे आणि विजयासाठी देखील एकाच धावशक्ती आवश्यकता आहे. स्कोर लेवल झालेला आहे आतापर्यंत. जोरदार टाळ्या वंजारपाडा टीमसाठी. वाह क्या बात आहे. षटकार मारून हा सामना संपतोय. वंजारपाडा टीम वेल प्ले. दर्शन चांगल्या बॅटिंगचं दर्शन केलं आणि समालोचनासाठी मी आमंत्रित करतो माझ्या मित्राला. धन्यवाद. तानाजी सरांचा आपण आवाज ऐकला. या मॅचचा हिरो ज्यानं एका हाती किल्ला लढवत असताना दाखवलं स्वप्न ट्रॉफीचं. स्वर्गीय भास्कर स्मृती चषक 2026 मध्ये सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच विजय संपादन करत असताना आरोही वंजारपाडा 11 टीमचा हिरो आपण पाहतोय दर्शन, ज्यानं बनवल्या टोटल 8 बॉलवरती 33 धावा. दर्शन ठरतो या मॅचचा हिरो. 8 बॉल मला पाहायला मिळाल्या तब्बल 33 धावा. एका हाती किल्ला लढवत असताना आपल्या टीमला दाखवले ट्रॉफीचं स्वप्न. पुढील वाटचाली देऊया त्यांना शुभेच्छा आणि जाऊया नवीन न्यू मॅचकडे. आजच्या दिवसातील फर्स्ट राऊंडची 3rd मॅच आपण अनुभवणार आहोत. जय हनुमान वाकस आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी जय हनुमान अंथरड नीड टीम इथे तयार होतीये.